नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. आपण आज बघणार आहोत शेवग्याच्या शेंगाची आमटी. शेवग्याच्या शेंगाला कुठे कुठे मुंगण्याच्या शेंगा पण म्हणतात. तर ती कशी बनवायची त्याची आमटी हे बघूया. तर चला. शेवग्याच्या शेंगाची आमटी करायला इथे आपल्याला शेवग्याच्या शेंगा लागणार आहे. याला चिरून घ्यायचे आहे 2-2 इंच. इथे मी एवढ्या शेंगा चिरून घेतल्या आहे. याला पहिले हे जे टोक असते समोरचं हे पहिले थोडंसं चिरून घ्यायचं आहे आणि नंतर मग 2-2 इंचच्या शेंगा आपल्याला चिरून घ्यायचे आहे. मी चिरताना जितके साल निघेल तेवढे काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे या साईडचे निघाले तर या साईडने पुन्हा चिरून घ्यायचे आहे, म्हणजे दुसऱ्या साईडचे निघतात. मग आता हे दुसऱ्या साईडचे निघतात साल. असे तुम्हाला चिरून घ्यायचे आहे. मी पहिले पूर्ण चिरून घेते. इथे मी 2-2 इंचच्या सगळ्या शेंगा चिरून घेतल्या आहे. त्याचे साल काढून घेतले आहे आणि आपल्याला पूर्ण साल काढायचे नाही आहे, नाहीतर त्याचा पूर्ण गाळ होतो. म्हणून थोडेसे साल असले तरी चालेल. इथे मी आता शेंगा 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. आता आपल्या आमटीसाठी 1 वाटी इथे मी तूर डाळ घेतली आहे. इथे तूर डाळ मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते. ही डाळ मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे. आता हे कुकरमध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. डाळ शिजेल इथपर्यंत आणि याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या डाळीला कलर छान येतो. आणि कुकर मांडून द्यायचा आहे. इथे आपण कुकर लावून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण हिंग आणि थोडंसं तेलही टाकलं होतं. याच्यामुळे आपल्या डाळीला छान चव येते. इथे बघू शकता तुम्ही आपली डाळ छान शिजलेली आहे. मी त्याला घोटून घेतलं आहे. इथे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे 2 टोमॅटो, 1 कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरची. टोमॅटो स्वच्छ धुतले आहे. कोथिंबीर, मिरची सगळं स्वच्छ धुतले आहे. याला बारीक चिरून घ्यायचं आहे. अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे. कांदे बारीक चिरून घेतले आहे. टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे. थोडेसे जाडसरच चिरायचे आहे. कांदे आणि टोमॅटो, मिरची, अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे सगळं चिरून घेतलं आहे. मी फोडणी करून घ्यायची आहे. गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे, त्यात तेल घातलेलं आहे. इथे आपली मोहरी तडतडली आहे. याच्यात आपण जिरं टाकून घ्यायचं आहे. आपलं जिरं मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण लसूण घालून घ्यायचं आहे. अद्रक लसूण पेस्ट घातली आपण. ते थोडीशी पिंक कलर झाले की त्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे. इथे मिरची पण झाली आहे आपली. याच्यामध्ये आता कांदा घालून घ्यायचा आहे आणि याला ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचं आहे. आता आपला हा कांदा पण छान ब्राऊन झालेला आहे. याच्यामध्ये आपण काय मसाले घालायचे आहे. याच्यात मी हळद टाकत आहे आणि चवीप्रमाणे तिखट टाकत आहे. 2 मिनटं परतून घ्यायचं याला आणि किंचित गोडा मसाला टाकायचा आहे. आपला गोडा मसाला टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला धने पावडर टाकून द्यायचं आहे 1 चम्मच. आणि जर तुम्ही लसूण आणि कांदा खात नसाल तर तुम्ही फक्त याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकायची. मिरची, हळद, मीठ एवढंच टाकून तुम्ही हे शेवग्याच्या शेंगाचं आमटी करू शकता. आणि याच्यामध्ये आता आपण टमाटर टाकून द्यायचे आहे. 2-3 मिनटं परतून घ्यायचे आहे. आता 2-3 मिनटं परतल्यानंतर हे मऊ झाले की आपण याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून द्यायचे आहे. 2-3 मिनटं परतले आपण. आता याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा टाकून द्यायच्या आणि यालाही परतून घ्यायचं आहे 2-3 मिनटं.
आपण छान परतवलेले आहे शेंगा। आता हा मसाला जळला नाही पाहिजे याच्यासाठी आपण किंचित पाणी टाकून द्यायचं। शेंगा पण आपल्या शिजल्या पाहिजे। नंतर याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे। 2-3 मिनिटं परतून घेऊ। आता हे शेंगा आपल्या जळणार नाही आणि शिजून जाईल। याच्यामध्ये पाणी टाकलं त्याच्यामुळे। याच्यात आता चवीकरता मीठ टाकून द्यायचं आहे। मी चवीकरता मीठ टाकलं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकून दिली आहे। कोथिंबीर टाकल्यावर याच्यात आपण परत परतून घ्यायचं आहे थोडंसं। आता आपण याला झाकून घ्यायचं आहे। मी झाकून दिलं आहे 2-3 मिनिटासाठी। आता आपले 7-8 मिनिटं मी छान शेंगा होऊ दिले आहे। आपल्या शेंगा शिजलेल्या आहे, बघू शकता तुम्ही। शेंगा छान शिजले आहे। आपण जर असं सुकळलं की या शेंगा खूप जास्त शिजतात, मग ते त्याची मजा चालली जाते। म्हणून आपण अशा शिजवायचे आहे। आता याच्यामध्ये आपण वरण टाकून दिलेलं आहे केलेलं। आता याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्या कुकरमध्ये आपण वरण होतं त्याच्यात पाणी टाकून आपण परत ते थोडंसं पाणी टाकून दिलं आहे। जेवढं तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या आणि छान परतून घ्या। आमटी ही गोड आंबट असते, त्यासाठी आपण इथे गुळाचा खडा टाकला आहे। आणि जर तुम्हाला गुळाचा खडा नसेल टाकायचा, नाही टाकला तरी चालेल। आणि याच्यामध्ये कोणी आमटीमध्ये चिंचसुद्धा टाकते, चिंचेचा कोळ। आता याला छान आपण उकळी येऊ द्यायची आहे। बघा आपली शेंग छान शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। असं चाकूने असं टाकून बघायचं त्याच्यामध्ये। बघा आपली शेंग छान शिजली आहे, चाकू आतमध्ये जात आहे। अशी छान एकदम मऊसर नाही आणि एकदम कडक नाही, अशी छान मीडियम याच्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायची आहे शेंग। आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे। मी थोडी कोथिंबीर पण टाकून घेतली आहे। आता परत याच्यामध्ये झाकून दणदणीत वाफ येऊ द्यायची। आपली छान वाफ आलेली आहे आणि आपली शेवग्याची आमटी तयार झालेली आहे। छान टेम्पटिंग दिसून राहिलेली आहे। तयार झाली आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी। तुम्ही पण करून बघा। मंडळी, जर तुम्हाला माझा हा शेवग्याच्या शेंगाचा आमटीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।